प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा होता. आम्ही तुमचा फोटो लावला नव्हता, आम्ही नरेंद्र मोदींचा फोटो लावला नव्हता. अरे स्ट्राईक रेटच्या गोष्टी कोणाला शिकवताय तुम्ही? तुमचे 23 होते, तुमचे तिघांचे मिळून त्या ठिकाणी फक्त 17 निवडून आले. आमचे इंडिया आघाडीचे मिळून 30 निवडून आले. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा स्ट्राईक रेट आहे. तुम्ही आमचे 13 खासदार चोरून नेलेत. तुम्ही आमचे 13 खासदार चोरून नेलेत. आमच्याकडे फक्त 5 राहिले. 5चे 9 उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केले. 200चा स्ट्राईक रेट आमचा आहे. 200चा स्ट्राईक रेट आमचा आहे. तुम्ही आमच्या स्ट्राईक रेटच्या नादाला लागू नका, कारण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. बाळासाहेबांची शिवसेना आहे. आणि म्हणून आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी शिवसेना प्रमुखांचं स्मरण तर करतोच, तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतोच. पण आज याच्या दिवशी मला असं वाटतं, उद्धव साहेब, 2.5-3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. आज निश्चितपणे तुम्ही आम्हाला काहीतरी आदेश देणारच आहात. आज निश्चितपणे तुम्ही आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाठवणारच आहात. पण या निमित्तानं सर्व शिवसैनिकांना विनंती करतो की आपल्या पक्षाला आता 58 वर्ष झाली. 58 वर्षामध्ये जो आपल्या अंगावर आला त्याला आपण शिंगावर घेतला. ज्याला आपण मोठं केलं त्याला मस्ती आल्यानंतर आपण त्याला जागा त्याची दाखवली. हे सगळं खरं आहे. पण आता भविष्यामध्ये कोणाला छोटं करण्याकरता आपली ताकद, बुद्धी, वेळ, आपले कष्ट, आपले श्रम, आपला पैसा घालवण्यापेक्षा आजच्या दिवशी आपण निर्धार आणि निश्चय करूया की कोणाला छोटं करण्यापेक्षा मी माझी शिवसेना मोठी करेन. हा माझा खरा संकल्प असला पाहिजे. मी मोठा होईन, मी माझी शिवसेना मोठी करेन. आणि ते स्वप्न उद्धव साहेबांचं आहे. आणि ते स्वप्न साकार करण्याकरता आपण सगळे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आलेलो आहोतच. आदित्यजी त्या संदर्भामध्ये जी काय पुढची दिशा आहे ते तर निश्चितपणे त्या पुढे जातीलच. याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. नवनिर्वाचित खासदारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. अमोल, फक्त 48 मतानं तुझा घात झालाय. 48 मतानं तुझा घात झालाय. इथं फक्त थोड्या मतांना नरेंद्र खेडेकर आमचे पडलेत. थोड्या मतानं आमचा त्या ठिकाणी कोल्हापूरच्या बाजूचा गडिंग्लजचा उमेदवार आमच्या थोड्या मतानं पडलाय.